रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. यांनी प्रतिक्रिया देताना असा म्हटलेला आहे की आश्वासनपूर्तीच्या आराखड्याचं प्रारूप मुख्यमंत्र्यांना आम्ही देणार आहोत. येत्या मंगळवारी अर्थात उद्या शिंदेंना हे आराखड्याचं प्रारूप आम्ही देणार आहोत आणि आश्वासनाची पूर्तता करण्याच्या कामात आम्ही व्यस्त आहोत असं उत्तर दिलं शंभूराज देसाई. आता ते आले, समाजाचा एवढा मोठा प्रश्न आमच्या अस्तित्वाचा होता पोरांचा. ते आले, त्यांनी शब्द दिलाय आणि शेवटी काय असतं, एवढा मोठा वर्ग आहे आमचा मराठा समाजाचा. आम्ही पोरांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं असतं, राजकारण डोळ्यावर समोर ठेवायचं नसतं. आणि ते मी राजकारण डोळ्यासमोर ठेवलेलं नाही, कारण मला राजकारण करायचं नाही, अशा काही गोष्टीत पडायचं नाही. म्हणून मी समाजाचे लेकरं, आमचे गोरगरिबांचे पोरं, गोरगरीब माझा समाज डोळ्यासमोर ठेवलेला आहे. म्हणून सरकार आलं, सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलक म्हणून माझी जबाबदारी होती, ती मी पूर्णपणानं पार पाडलेली. कारण माझं जबाबदारीच ही आहे की समाजाला मिळालं पाहिजे. 2 पावलं मागं पुढं सरकायचं, पण समाजाला मिळालं पाहिजे. राजकारण डोळ्यासमोर ठेवून नाही काय करायचं, असा माझा उद्देश. मग ते आले, उपोषण सोडवलं. त्यांनी 1 महिन्याला शब्द पाहिजे होता त्यांना, आपण समाजाच्या वतीनं त्याला दिला. ते त्यांच्या कामात येत. आता 13 जुलैपर्यंत काय बोलायचंच नाही, करतील. ह्याला पॅरलल दुसरी एक घडामोड घडते. लक्ष्मण हाकेंनी वाडीगोदरीमध्ये आंतरवाली सराटीच्या वेशीवरती उपोषण सुरू केलंय आणि त्यांचा असा दावा आहे की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणि कुणबी नोंदी संदर्भात काढलेले सगळे शासन निर्णय रद्द करायची मागणी आहे आणि ती मागणी घेऊन त्यांचं उपोषण करतायत. उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. त्यांची सुद्धा प्रकृती खालावली आहे. डॉक्टरने आरोग्य तपासणी केली आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ गेले. त्यात भागवत कराड, अतुल सावे आणि संदीपान डोंगरे यांचा समावेश आहे. मग काय, आता लोकशाही ज्याला ज्याला अधिकार आहे त्याप्रमाणे ते हे जातील, हे जातील, त्याच्यात काय मोठा विषय. आम्ही तेवढं त्यांना विरोधक कधी मानलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं आहे ते लोकशाहीप्रमाणे चालू आहे. तर त्यांचे जे आरोप आहेत की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणि कुणबी नोंदी संदर्भात काढलेले शासन निर्णय रद्द करा. बघू ना. पण काल त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा आरोप केले होते की हे मराठ्यांचेच मुख्यमंत्री आहेत. नाही, त्यांच्यावर काय उत्तर, मी म्हणलं ना तुम्हाला, त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं. कधी ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन. त्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे. मी एकाही ओबीसी नेत्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही. मी वेळोवेळी ते सांगतो 10 महिन्यापासून यांना, म्हणजे ओबीसीचे ते तायवाडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखीन शेंडगे साहेब असतील, हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत यांना मानलंच नाही, कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे. शेवटी ओबीसी आणि हे मराठा समाज यांचं गावखेड्यातलं जे आजचं जीवन आपण बघतोय, एकमेकाच्या प्रेमात गेलेले, सुखादुखात गेलेले, आणि आजही ते चाललं एकमेकाला सहकार्य करण्यात. त्यामुळे त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही. आणि काहीच नाही, ज्याला मानले त्याला मानले, तो आहेच विरोधक. पण गावखेड्यातल्या ओबीसींना मी कधी विरोधक मानलं नाही, आणि आत्ता कोण आहेत त्यांनाही नाही मानलं. तरीही ते मराठ्यांचा उमटा जर ओबीसीत घुसला तर ओबीसी आरक्षणच संपून जाईल. नाही, ते काय म्हणायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण गरिबांचे हे लेकरं, स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर आहेत, तसे दुसरे हे लेकरं असले पाहिजे. याला पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जातं, तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. मराठ्यांची तशी ठेवले पाहिजे, त्यांचंही कल्याण झालं पाहिजे. ही कधीतरी आपल्या काळावर हात ठेवून विचारायला पाहिजे की मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे. तर तुम्ही एकीकडे जीवाची बाजी लावून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करता आणि मग हे तुमच्या वाटेमध्ये असे विनाकारण खिळे ठोकले जातात. नाही, चालूच असतं. त्याचा विचारच नाही केला मी कधीच. जितके काय आंदोलन झालेत विरोधात 10 महिन्यात, त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही. आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसतात कधीच, कोणाचे असू दे, ते कुठं जातीचे काय नसते. त्यांचे असल्यावर थोडीच जनता मानलेली, असं काय नसतं. कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं, मग ते कोणत्याही जातीचे असतात. याला पुरोगामी महाराष्ट्रातले राहणारे नागरिक थोडं म्हणलं जातं. पण आता तुझा त्याचा विषय, ते माझा विषयच नाही.
मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं, मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं. मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचा की त्यांच्याबद्दलचं कोणी काय म्हणावं. काही दिवसात तुमच्या आंदोलनाला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. आतापर्यंत काय मिळवलं आणि काय गमावलंय तुम्ही? 13 तारखेपर्यंत मी ते थांबतोयच. काय गमावलं आहे, काय मिळवलं आहे हे समाजाकडं लेखाजोखा आहे. परंतु आता अशापोटी 13 तारखेपर्यंत बसला आहे. मग काय गमावलं आहे हे 13 जुलैच्या नंतर सांगता येईल. आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी 13 तारखेला सांगता येईल. जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे. कारण डोळ्यासमोर आहेत पोरं मराठ्यांची, त्यामुळे काय करतीलच ही आशा आहे. प्रकाश शेंडगे ते असं म्हणाले की 57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करा. सगळ्या सोयऱ्यांच्या जे आला त्यांनी विरोध केला आहे. ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत अगदी तुमच्यासारखंच त्यांनी सुद्धा 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नाही ते आता त्याला कोण काय तर लोकशाहीत कोण म्हणू शकतं त्यांना लढू नका. चांगलं आहे ना, हराव द्या महाराष्ट्र मोकळाचं. काय तुम्ही इकडून आम्ही इकडून नंतर राही ना मोकळा. पण एवढ्या मोठ्यांनी बोगस म्हणायचं, कुठं काय म्हणायचं. त्यामुळे मी एकतर पहिल्यांदा सांगितलं मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही. आता ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षण द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज रानावनात काम करायला लागतं, चिखलात राबवायला लागतं, जनावराकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं, ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरिबाचं कल्याण झालं असतं. ते काय म्हणतायत की 288 लढू वागणं लढू, त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करूच शकत नाही. पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका, आमकं बचाव काय करायला म्हणतात ना, हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरासाठी जर एवढी ताकद लावली असती ना, आत्तापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं. त्यांना एसटीतून आरक्षण मिळालं असतं. त्यांना जे हक्काचं आरक्षण पाहिजे ते मिळवून द्यायला पाहिजे होतं. काही अपेक्षा आहेत वेगळ्या वेगळ्या. कुठं हातातून स्वराज्य संस्था जाईल किंवा निवडणूक जाईल हे. अरे मी सुद्धा म्हणतो आम्ही 4-10 जण प्रत्येक समाजातले मोठे होऊ. धनगर समाजातले 10-20 मोठे होते आणि मराठ्यातले 10-20 मोठे होते आणि त्या राजकारणाच्या नादी लागून आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरिबाचं लेकरू कसं जाईल, त्याला आपण जी धनगर बांधव मागणी करतात ते आरक्षण एसटीतलं कसं मिळेल याच्यासाठी ताकद लावा. त्याबरोबर मराठासुद्धा राहील ताकदीनं. तुमच्या गोरगरिबाचे करोडो लेकरांना मिळवून देण्यासाठी काम करा ना. हे कोणचं मागणी की निवडणुकीतून आम्हाला उभा राहता यायचं नाही, ही कुठं आरक्षणाची मागणी असती का? अरे गोरगरीब धनगर बांधवाची मागणी समाज एसटीत गेला पाहिजे, आरक्षणात गेला पाहिजे. त्याच्यासाठी ताकद लावा. त्याला ताकद लावली तर मराठीसुद्धा तुमच्यासोबत आहे. कसं काय तुम्हाला एसटीतून धनगर बांधवाला आरक्षण देत नाही तेही आम्ही बघू ना. ते नाही आणि वेगळंच काहीतरी आणते. मराठ्याला आरक्षण मिळत आमचं राजकीय अस्तित्व खलास होईना. तुमचं होईन 10-5 जणांचं राजकीय अस्तित्व खलास. करोडो लोकांना जे आरक्षण लागतं तुमच्या त्यांचं कसं लढवं करता. त्यासाठी लढा ना. एसटी आरक्षणासाठी एवढी ताकद